संघ या प्रकारच्या माणूस नावाच्या एककाला रिस्पेक्ट न करणाऱ्या आयडियोलॉजीचा एक भाग आहे. एवढं मोठं ऑफिस जे काँग्रेसलाही जमलेलं नाही आत्तापर्यंत ते ऑफिस तिथे होईल. पण हा स्वतःमध्येच एक करुण पॅराडॉक्स आहे. दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानवतावाद. मानवतावादाचा संघाच्या तत्वज्ञानाशी संबंध येतोच कुठे, कारण गोळवलकर गुरुजींचा बंच ऑफ थॉट्समध्ये शत्रू स्पष्ट केलेले आहे. समाज सेवा असं कधी म्हणतो आपण जेव्हा तुम्ही निर्हेतुकपणे करता. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या सगळ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन ते अनित्य जे आहे ते सत्ताही जाणारच. तेव्हा तुला कळेल की राजकीय प्रभाव शून्य आहे सगळं. कारण फेन्स सीटर लगेच शॅमलियॉन सारखे बदलणार. ते म्हणणार आम्ही मूळचे काँग्रेसचे होते पण भीतीने आम्ही संघामध्ये गेलो. यांचा पडाव झाल्यावर सूडबुद्धीने यांच्याशी वागू नये एवढीच माझी इच्छा आहे, कारण मी एक गांधीवादी आहे. नमस्कार. इंडी जर्नलच्या इंडी चॅट या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 1925च्या 27 सप्टेंबरला भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी म्हणू शकतो किंवा भारताच्या इतिहासात एक महत्त्वाची ठरलेली संघटना तिची स्थापना झाली होती. 27 सप्टेंबर 1925 म्हणजे जवळपास 100 वर्ष. यावर्षी तिला 100 वर्ष पूर्ण होतील आणि ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वातंत्र्य काळातही अनेक भूमिका घेतल्या, अनेक गोष्टींवरती त्याचा प्रभाव पडला. तो जो संघ परिवार नावाचा जो एक पूर्ण स्पेस तयार झाली तिचा प्रभाव पडला. तिचे आर्ग्युमेंट्स पुढे आले आणि स्वातंत्र्योत्तर भारतातही अनेक घटनांवरती संघाची छाप आपल्याला पडलेली दिसते. 2014 नंतर तिचं महत्त्व अतिशय मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून आलं. त्याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आपल्याला दिसून आला आणि त्यामुळंच 100 वर्षांनंतर आज संघ कुठं उभा आहे, संघाचा तेव्हाचा दृष्टिकोन होता काय होता आणि आज काय आहे, आणि संघाला नक्की भारताचं करायचं काय आहे. आता संघ सगळ्यात शक्तिशाली संघटन आहे देशातलं, तर संघाला भारताचं करायचं काय आहे याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा राजू पडळकर सर आहेत. तर सर, 100 वर्ष पूर्ण होतात एखाद्या संघटनेला आणि जिची सुरुवात एक अतिशय म्हणजे तसं म्हणायला गेलं तर रॅडिकल संघटनेच्या रूपातच झाली होती. तुम्हाला तेव्हाचा संघ आणि आजचा संघ याच्यामध्ये काय प्रवास केलेला दिसतो संघाने? नाही, काळाबरोबर तेव्हाची मूल्यव्यवस्था ही संघालाच नव्हे तर बाकी संपूर्ण समाजात जी होती ती आणि आजच्या मूल्यव्यवस्थेमध्ये जमीन अस्मानाचा अंतर आहे. तेव्हा प्रत्येक संघटनेचा माणूस, म्हणजे ती बरोबर आहे का चूक याच्यावर आता नंतर येणार आहोत, पण पदरमोड करून किंवा कोणत्या तरी उदात्त हेतूने आपण हे काम करतोय ही भावनेने समर्पित होऊन काम करत असे. मग ती अतिरेकी संघटना असो किंवा स्वातंत्र्य लढ्यात लढणारी काँग्रेससारखी संघटना असो. आज बार्टर सिस्टीम आहे, म्हणजे तुम्ही क्विड प्रो क्यो, आयदर मला फिअर असली पाहिजे नाहीतर मला काहीतरी लालूच दिली पाहिजे तुम्ही, तर मी तुमच्या बरोबर येणार, नाहीतर माझं मी बघीन, असं या लेवलला गेलेलं आहे. आणि निवडून आलेले आमदार खासदार परत परत सत्ताधारी पक्षात जातात आणि म्हणजे बाकीच्याने निवडून आणायचेच कशाला त्यांना असा प्रश्न पडतो. म्हणजे मला त्या दिवशी एक नेता म्हणाला की काय आता मांडीवर बसवून ठेवायचं काय असं काय ना दिवसभर. तर या लेवलला 100 वर्ष, पण ती 100 वर्ष RSSच्या अस्तित्वामुळे पार्शियली झालं हे सगळं मूल्यपतन. पण असं नाही की RSS मुळेच झालं. हे मूल्यपतन काँग्रेसमध्येही झालं, हे मूल्यपतन समाजामध्येही झालं, हे मूल्यपतन अनेक कारणामुळे झालं. यात ग्लोबलायझेशन पासून कॅपिटलिझमचा क्रोनिझमकडे झालेला प्रवास, हे सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. आणि कामगार संघटना आणि सामान्य माणसाचं जे एक माणूस नावाचं एकक आहे त्याला रिस्पेक्ट राहिला नाही, ही सगळ्यात महत्वाची शोकांतिका घडून आली. त्यामुळे हे सगळं झालं. अर्थात त्याचा फायदा संघाला मिळाला, कारण संघ या प्रकारच्या माणूस नावाच्या एककाला रिस्पेक्ट न करणाऱ्या आयडियोलॉजीचा एक भाग आहे. त्यामुळे त्यांना फायदा मिळाला आणि ते शक्तिशाली झाले. 2014 पासून 2025 पर्यंत त्यांचा प्रवास हा सत्तेमध्ये असल्याचा प्रवास आहे. आता त्यांचं नवीन दिल्लीमधलं 7 स्टार
ऑफिसही ओपनिंग तेव्हाच होईल. आणि ज्या संघाची नागपूरमध्ये अतिशय साधेपणाने स्थापना झाली होती, त्या संघाचं एवढं मोठं ऑफिस जे काँग्रेसलाही जमलेलं नाही आत्तापर्यंत, ते ऑफिस तिथे होईल. पण हा स्वतःमध्येच एक करुण पॅराडॉक्स आहे, अंतर्विरोध आहे की म्हणजे देवाच्या आळंदीला निघालो होतो आणि चोराच्या आळंदीला पोहोचलो, असं म्हणता येईल. पण ऍक्च्युली चोराच्या आळंदीला निघालो होतो, पण सांगत होतो देवाच्या आळंदीला निघालो आणि चोराच्या आळंदीला पोहोचलो, असं ऍक्च्युली त्याचा फोड आहे. अच्छा. ते संघाचं हे सगळं आहे. आणि आत्ताच्या राजकीय व्यवस्थेवर आणि देशावर आणि देशातल्या विविध संस्थांवर आणि इन्स्टिट्यूशन्सवर संघाच्या इन्फिल्ट्रेशनचा प्रभाव पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे देश आबाद होण्याऐवजी बर्बाद व्हायची शक्यता खूप मोठी आहे. आणि ही 100 वर्ष आहेत, ती एका संघटनेचा काहीतरी महान अजेंडा होता म्हणून 100 वर्ष झाले. मी एका भाषणात बोललोच होतो की विषयाला एक्सपायरी डेट नसते, औषधाला असते. संघाला 100 वर्ष त्यामुळे होतात कारण औषध एक्सपायरीकडे जातं. बरोबर. विष कशाला एक्सपायरीकडे झालं? ते औषधच एक्सपायर झाल्यावर विष होतं. तर वर्ष वाढणं याचा अर्थ त्यांची आयडिओलॉजिकली स्टँड बरोबर होता असं नाही. मला वाटतं देशाचं आत्ता जे परिस्थिती झालेली आहे ती 11 वर्ष सत्तेत आल्यावर जर ती वेगळ्या पद्धतीने अधिक चांगली होऊ शकली असते तर आपण पण म्हटलं असं चांगली केली, यांनी महान केला देश. असं काही झालं नाही. आज परराष्ट्र धोरणापासून ते सामान्य शेतकऱ्यापर्यंत, तरुणांना नोकरीपासून ते इंडस्ट्रियलायझेशन आणि सायंटिफिक टेम्परामेंटपर्यंत सगळीकडे संघाने बर्बादी आणि रिग्रेशन करून ठेवले, रिग्रेसिव्ह मागे नेले देशाला. आणि आपण शक्तिशाली देश राहिलेलो नाही, 100 लोकांमध्ये शक्तिशाली नाही. आपला पासपोर्टचा क्रमांक 149 190 मध्ये. सो वी आर नो वेअर, वी आर इनसिग्निफिकंट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनॅशनल अफेअर. आणि आपल्याला अत्यंत वीक असा आणि अत्यंत वीक आणि हुकुमशहा असा पंतप्रधान संघाने दिला. जर हे प्रॉडक्ट त्यांचं बेस्ट प्रॉडक्ट आहे तर त्यांचं वर्स्ट प्रॉडक्ट काय असेल हे तुम्ही समजू शकता. बर. सर, तुम्ही जर विचारात घेतलं तर असं नेहमी एक तुलना केली जाते अभ्यासकांकडून किंवा कमेंटेटर्स कडून की बरोबर 100 वर्षांपूर्वी संघाची जशी स्थापना झाली बरोबर त्याच आसपास कम्युनिस्ट चळवळीची पण, भारतीय कम्युनिस्ट चळवळीची पण सुरुवात झाली. पण आज बघायला गेलं तर कम्युनिस्ट चळवळ तशी कमकुवत आहे किंवा तिच्या हातात सत्ता नाही, कुठल्याही प्रकारचा प्रभाव म्हणावा असं नाही, असं देखील ते कमेंटेटर्स म्हणतात. आणि त्या तुलनेनं आज संघ सर्व अर्थाने शक्तिशाली आहे, संसाधनांच्या अर्थाने, प्रभावाच्या अर्थाने, मनुष्यबळाच्या अर्थाने, असं एक तुलना अनेक जण मांडतात. तर तुम्हाला काय वाटतं की कम्युनिस्ट चळवळीला यश नाही मिळालं पण संघाला एवढं मोठं यश मिळालं तेवढ्याच वयाचं असताना, तर काय कारण असावी? आयडिओलॉजिकली लक्षात घ्या की संघाचं काम सोपं होतं यश मिळण्यासाठी. मी विषयाचं उदाहरण दिलं ते उदाहरण म्हणून घेऊ नका, पण अदरवाईज बघा की पहिल्यापासून संघ हा भांडवलदारांच्या, बनिया आणि ब्राह्मणांच्या बरोबर होता, ज्याची पाळंमुळं एक 3000 वर्ष या देशात रुजलेली आहेत. आणि त्यांच्या सोबतीने त्यांनी साध्य साधन सुचिता आणि कोणताही विवेक न बाळगता किंवा सामान्य माणसाच्या उन्नतीची विचार न करता वरवरच्या कोलॅबरेशनमध्ये पुढे जाण्याचं ठरवलं. आणि त्या योगाने ते बलवान झालेले आहेत, सत्य झालेले आहेत. या उलट कम्युनिस्ट पक्षाचा म्हणजे कम्युनिस्ट पक्षाने चुकाचा अनंत केलेल्या आहेत आणि कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणावर रशिया जेव्हा सोव्हिएत युनियन होती तेव्हाचा प्रभाव जो होता त्यानुसार त्यांनी वाटेल तशी धोरणं बदलली भारताच्या संदर्भात. भारतीय जातव्यवस्था जाण्यात नाही घेतली, भारताच्या ब्रॅह्मिनिझमला विरोध नाही केला, अशा अनेक चुका केल्या. पण मुद्दा असा की त्यांना ट्रेड युनियन्स, वर्कर्स आणि सामान्य गरीब माणूस यांना संघटित करून सत्ता आणायची असेल आणि भांडवलदारांना बरोबर घेऊन सत्ता आणायची असेल तर दुसऱ्याच मार्ग सोपा असणार ना, की गरीब माणसाला पेरिशेबिलिटी जास्त आहे, तो लगेच नष्ट होऊ शकतो, तो फार काळ पाय रोवून टिकू शकत नाही. बरोबर. अंबानीला काही पेरिशेबिलिटी नाहीये, म्हणून मी नेहमीच म्हणतो की विषयाला एक्सपायरी डेट नसते. त्यामुळे संघाचा मार्ग सोपा होता आणि तो उत्तरोत्तर सोपा होत जाणार होता बदलामुळे जगातल्या ग्लोबलायझेशन. आता ग्लोबलायझेशन पण संपलं, पोस्ट ग्लोबलायझेशन एरामध्ये आपण पोहोचलो.
पण जेव्हा सोव्हिएत युनियनचा फॉल झाला आणि हे सगळ्या गोष्टी या मूल्यव्यवस्थेत बदल झाला, म्हणजे एकेकाळी वर्किंग क्लास बरोबर असणं ही एक सन्मानाची गोष्ट मानली जायची. बरोबर. आता अंबानीच्या लग्नामध्ये आपण बोलवलो गेलो की नाही याच्यावरनं आपण सन्मानित आहोत की नाही हे ठरवलं जातं. बरोबर. तर मूल्यव्यवस्था ज्याप्रमाणे बदलली तर संघाची मूल्यव्यवस्था ही मुळामध्येच या छाछूगिरीला सपोर्टी होती आणि त्यामुळे त्यांना धर्माचा आधार, ब्राह्मणिझमचा आधार, बनियांचा आर्थिक सपोर्ट या सगळ्याच्या बळावर सोपं होतं आणि ते सत्तेत ज्या क्षणी आले त्या क्षणी या देशातले माफिया आणि राज्यकर्ते यांच्यातला फरकच संपला. माफिया हेच राज्यकर्ते असं जगाच्या इतिहासात कुठेच झालं नाही. त्यामुळे म्हणजे काही वेगळे देश म्हणजे आपला अफगाणिस्तान वगैरे आपण सोडून देऊ आत्ताचा, पण अदरवाईज नाही झालं. त्यामुळे मला नाही वाटत की या गोष्टीचं देशभक्त म्हणून मी सेलिब्रेशन करीन. मी जर देशभक्त असेल तर याचं सेलिब्रेशन करणार नाही, या विरुद्ध लढण्याचा प्रयत्न करीन. बरं. संघाच्या प्रवासाची जी सुरुवात आहे तर अनेक डॉक्युमेंट्स आणि अनेक अभ्यासकांचं मत आहे की मत म्हणण्यापेक्षा त्याचे पुरावेच आहेत त्याचं की संघाने मुसोलिनीच्या इटलीला भेट दिली होती. तिथून डॉक्टर मुंजेंनी भेट दिली होती इटलीला. व हिटलरला आयडलाइज बऱ्याच टेक्स्टमध्ये केलेला आहे. तर तो संघ म्हणजे स्थापन आणि त्याच वेळेला जूम बरोबर त्यांची मैत्री आहे. आता मला ते करायचं होतं की तिथून सुरुवात करणारा संघ पुढे नंतर जाऊन स्वतःला सांस्कृतिक संघटन म्हणवणारा आणि नंतर अनेक प्रकारचे जातीय आणि जातीय म्हणण्यापेक्षा जात आधारित प्रोग्राम्स आणणारा, स्वतःची मुस्लिम विंग असणारा किंवा अचानक सर्वसमावेशकता ज्याला ते समरसता म्हणतात त्या समरसतेपर्यंत आलेला संघ. म्हणजे हिटलरच्या लेवलला समरसतेची भाषा, ह्याच्यातलं कसा प्रवास दिसतो तुम्हाला की संघाने कुठून कुठपर्यंत प्रवास केलेला? नाही, संघाला मुळामध्ये साध्य साधन सुचिता किंवा कोणत्याही प्रकारच्या सुचितेचा विवेक नाहीये. त्यामुळे ते काही कशालाही म्हणतात. म्हणजे दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानवतावाद, मानवतावादाचा संघाच्या तत्वज्ञानाशी संबंध येतोच कुठे? कारण गोळवलकर गुरुजींचा बंच ऑफ थॉट्स मध्ये शत्रू स्पष्ट केलेले आहेत. ख्रिश्चन, मुस्लिम, डावे हे स्पष्ट केलेले आहेत. दुसरीकडे ते असं म्हणतात की मी आयुष्यभर ब्रिटिशांची गुलामी करीन जाती व्यवस्था निर्मूलन झालेल्या स्वतंत्र भारतापेक्षा. एवढं क्लिअर कट त्यांचं म्हणणं आहे. तर शिवाय जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तिरंगा ते निषेध करतात की 3 रंग हा अशुभ आहेत. म्हणजे हे सायंटिफिक टेम्परामेंट नसल्याचं लक्षण. जेव्हा घटना तयार झाली तेव्हा घटना जाळून टाकतात. आणि आतापर्यंत त्यांनी आंदोलनं झाली तोपर्यंत संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकवलाच नव्हता. त्यामुळे देश नावाची जी गोष्ट आहे मॉडर्न रिपब्लिक त्याच्याशी संघाचा काही संबंध नव्हता. फक्त त्यांना जेव्हा गरज पडली तेव्हा त्यांनी हवा तसा टर्न मारला. त्यांनी म्हणजे अटलजींना जेव्हा 2च जागा मिळालेल्या, राजीव गांधींना 414, तेव्हा गांधीयन सोशलिझम त्यांनी हे केलेलं, अडॉप्ट केला होता. नंतर एकात्म मानवतावादावर हल्ली बोलतात. गोळवलकर ते तिसरंच बोलतात. मोहन भागवत सांगतात की हिंदू सगळेच हिंदू आहेत, मुसलमान पण हिंदू आहेत. तिथे मुसलमानांचं जोरात लिंचिंग सुरू आहे आणि गुप्त आदेशान्वये मुसलमानांच्या घरांना बुलडोज करणं आणि दुकानांना बुलडोज करणं हे सर्रास सरकारी पातळीवर चाललंय. स्टेट स्पॉन्सर टेररिझम चाललेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विवेकानंद फाउंडेशनची एवढी ढवळाढवळ झाली की डोवाल अँड कंपनीने आपल्याला एवढे दुर्बळ केलं की फॉरेन पॉलिसीमध्ये आपल्याला झेलेन्स्कीला पंतप्रधान भेटले की पुतीनना स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि ट्रम्पची भेट मागायला जाऊन तिथून बाहेरून आपण परत येतो, भेटून परत येतो तेव्हा एलॉन मस्कची मुलं बाळं आणि न्याने वगैरे येतात त्यांच्या. आणि मग असं पंतप्रधानांचं दुर्बल वाताहत झालेली कधी आपण पाहिली नव्हती. इथे चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये गावांची नावच बदलून ठेवली आहेत. ट्रेडमध्ये आपण कुठेच नाही आहोत आणि आपला पासपोर्टचं रँकिंग खाली गेलंय. फक्त आपल्या चीनच्या नाही, आपल्या फक्त लोकांना हातात बेड्या झाकळदंड घालून अमेरिकेने परत पाठवले. अपमान म्हणजे डिसरिस्पेक्ट सगळ्या पातळीवर चालू आहे आणि अख्खा देश अडाणीला विकणं एकीकडे मोदींनी चालूच ठेवलंय. इथल्या दुर्बलांना फक्त दबवून आणि जंगल नष्ट चालू. तर या प्रकारचा भारत संघाला 100 वर्षापूर्वीपासून अपेक्षित होता.
तर 100 वर्ष त्यांना काय 200 वर्ष लागली असते आणि 300 वर्ष तर काय फरक पडला असता. देशातल्या माणसाविषयी आत्मीयता, आपुलकी आणि लॉ अँड ऑर्डर या देशाची आणि जगामध्ये मान उंचावण्याची जी शक्ती या देशामध्ये असली होती, म्हणजे जी पॉवर होत होतो आपण, ते नष्ट करण्याचं काम जर कोणत्या वाळवीने केलं असेल तर ती वाळवी संघ आहे. तर त्यांची 100 वर्ष सेलिब्रेट मी एका देशभक्त म्हणून नाही करू शकत. या भारतावर जर माझं प्रेम असेल तर मी त्यांना कसं काय रिस्पेक्ट करू शकतो. म्हणजे मला हे संघाच्या लोकांनी सांगावं येऊन कधी, की जे आत्ता भारताचं झालेलं आहे जगभर आणि भारतात, ते आयडियल भारताचं चित्र आहे का. म्हणजे मी म्हणजे वादविवादाला तयार आहे. मी जाहीर आवाहन देतो ऍक्च्युली आवाहन करतो की कोणी संघाचा इंटेलेक्च्युअल जिनियस जे आहेत लोक, गुरुमूर्ती आहेत, अनेक लोक आहेत, त्यांनी बसावं समोर आणि या विषयावर एक एक मुद्दा आपण चर्चा घेऊ. परराष्ट्र जगामधलं आपलं स्थान, आपली इकॉनॉमी, आपलं सगळं, म्हणजे सगळं नष्ट झालंय आपलं. म्हणजे आपण एक त्या मानाने सुसंस्कृत असलेले सोमालिया बनलेलो आहोत. आपल्या 90% पॉप्युलेशनला सब सहारन कंट्रीज पेक्षा गरिबी आहे. आणि आपली दर 10 वर्षांनी ब्रिटिशांच्या काळात 1931 पासून जी जनगणना होते ती या लोकांनी केलीच नाही, कारण स्टॅटिस्टिक्सच नकोय. म्हणजे आपण एका आदिम काळाकडे जगत होते लोक, जंगलामध्ये कंदमुळं खाऊन, तसे जगतोय. आणि जोरात प्रचार उत्तर भारतात सुरू आहे की गोबर लावा आणि म्हणजे गाईचं दूध जगभर पिताय, तिथे गाईचं मूत प्यायला शिकवताय. आणि गाईचं शेण हे भिंतीला युनिव्हर्सिटीमध्ये लावतायत प्रिन्सिपल्स. ही कामं आहेत का? बरं, चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीज बर्बाद करून टाकल्यात तुम्ही. बरं, हे सगळं करून तुम्हाला साध्य काय करायचं? मला अंतिम नकाशा पाहिजे. म्हणजे ज्या हिटलरचा हे आदर्श मानतात त्याला अंततः हे जग जिंकायचं होतं. ह्यानं काय करायचंय? हे आपला भारतच आता आतमध्ये आलं. चीनने ह्या बाजूने खेचला, त्या बाजूला सगळी राष्ट्र आपल्या बाजूची होती, चीनच्या ताब्यात गेली आहेत जवळपास. अमेरिका तर आता म्हणजे हाताबाहेर गेलेली आहे. पुतीनला आता आपली गरज नाही. तुम्ही झेलेन्स्कीचं तेव्हा भेट घेतली आणि पुतीनला सांगितलं आता पुतीनला गरज नाही. आपण आहोत कुठे जगाच्या इतिहासात? आपलं स्थान काय आहे? हे संघाने केलंय सगळं. आणि आपण आतमध्ये देशात तरी शांत, आनंदात, हॅपीनेस इंडेक्स वाढतोय का? तर हिंदू, मुस्लिम, गुजराती, मराठी उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारताच्या काड्या लावत सुटलेत. ह्याचं परिणाम एवढा, म्हणजे तुम्ही एका सुक्या गवताच्या कोठारावर ठिणग्या टाकत चाललाय. हा देश स्वतःच स्वतःचं घरच स्वतः पेटवताय. तर आणि ते बजरंग दल ते काय तलवारी देतात मुलांना. कोणाला खूप असणार आहे? तुम्ही ते 20 कोटी मुसलमानांना जेनोसाइड करणार आहात का? म्हणजे आणि स्त्रियांच्यावर रेप तर म्हणजे भाजपचेच पदाधिकारी किती आहेत आणि किती जणांना ते स्वामी, बुवा, बाबा जे निर्माण झालेले आहेत ते सगळे फ्रॉड आहेत. आणि त्याच्या सगळ्यांच्यावर रेप केसेस आहेत. त्यांना म्हणजे जवळपास असं वाटावं की पॅरोल हाच नियम आहे आणि जेल ही हे आहे, म्हणजे मध्ये मध्ये करण्यात येणारी गोष्ट आहे. राम रहीम, सद्गुरू, श्री श्री रविशंकर हे सगळे भामटे लोक आहेत एक नंबरचे. तर यातल्या कोणी चमत्काराचे काय त्यांच्या दावे आहेत ते सिद्ध करून दाखवावे. रामदेव ज्यांनी योगापासून सुरू केली, नूडल्स खायला शिकवायला लागले शेवटी. तर मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या संघाचे स्लीपर सेल आणि हे जे सगळं आध्यात्मिक फ्रॉड चाललेलं आहे त्याने देश कुठे जाणार आहे? सायंटिफिक टेम्परामेंट नाही तुम्हाला, इकॉनॉमिक्स नाही तुम्हाला, मॅथमॅटिक्स नाही, तुम्ही AI मधल्या रेव्होल्युशनला मागे पडलेला आहात. चीनने तुमची संपवलेली आहे संपूर्ण मक्तेदारी आशिया खंडातली. अमेरिका आता तुम्हाला किंमतच देत नाही. चीन आणि अमेरिका यांच्यात स्पर्धा चालू आहे. भोवतीची सगळी राष्ट्र जी आपल्या बरोबर नेहरूंनी आणलेली ती सगळी राष्ट्र चीन बरोबर गेलेली आहेत. आपण उगाचच दुश्मन्या घेतलेल्या आहेत. बांगलादेशपासून अजित डोवाल हे जणू काही चाणक्य असल्यासारखे बराच काळ फिरले आणि त्यांना करता काहीच आलं नाही. शेवटी त्यांच्यावर अमेरिकेतच काहीतरी केस आहे. अडाणीवर तर तुला माहितीच आहे की, आणि अडाणी इथल्या भारतातल्या माणसांना, जंगलांना, वस्त्यांना आणि झोपडपट्ट्या सगळ्यांना पिळवणूक करून आपली संपत्ती वाढवतोय आणि बँकांकडनं कर्जावर कर्ज त्याला दिली जात आहेत. आणि ज्या कर्ज देणाऱ्या बँकर्स आहेत अरुंधती भट्टाचार्य यांसारखे, त्यांची चरित्र येत आहेत आणि त्या रिलायन्स मध्ये डायरेक्टर आहेत. म्हणजे सगळंच एकामेकाला मिळून एक गुजराती कार्टेल राज्य करतंय सगळ्या पोर्ट्सवर, मुंद्रा पोर्ट पासून सगळीकडे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येतंय. त्या ड्रग्सचा मालक कोण आहे हेच माहित नाही. म्हणजे तुम्हाला सरकार जर कोलंबियात तसंच मॅन्डेलिन कार्टेलचा मुख्य जो होता पाब्लो एस्कोबार, तर तेव्हा पाब्लो एस्कोबार आणि सरकार एकच झालं असतं तर जे झालं असतं कोलंबियाचं ते आज भारताचं होतंय.
पण संघाची जी जे काही विचारधारा म्हणावे किंवा कुठची विचारधारा? जे तेच विचार काल मला एका बाईने सांगितलं, तुम्ही हा. आमच्याकडे येतात तर आमच्या भागात संघाचेच लोक राहतात, तर तुम्ही कला आणि समाज या विषयावर बोलताना संघाबद्दल बोलू नका. हा. तर मी नाही बोललो. याचं कारण कलेचा संघाशी काय संबंध? म्हणजे मला असं म्हणायचं की आता तुम्ही शब्द वापरला ब्राह्मण्यवाद, ठीक आहे. आता ब्राह्मण्यवादी म्हटलं तर संघाचे लोक चिडतात, म्हणतात की ब्राह्मण्यवादी वगैरे कोणाला म्हणतात, ठीक आहे. संघाचे लोक हसत नाहीत, ते कायमच चिडतात. हा, म्हणजे मी म्हणतो की त्याला सेन्स ऑफ ह्युमरच नाहीये. हा ना, पण मी म्हणतो म्हणजे की त्यांच्यात सेन्स त्यातला- ऑफ ह्युमर असलेले हा. फक्त प्रमोद महाजन बघितले. हा, मी म्हणतो या अर्थाने म्हणतो मी की ब्राह्मण्यवाद नाही म्हणायचं, प्रतिगामी म्हणूया तर प्रतिगामी नाही म्हणायचं, ऊर्ध्वगामी म्हणूया ऊर्ध्वगामी नाही म्हणायचं, पुरोगामी तर अजिबातच नाही म्हणायचं, सेक्युलर हेटेड शब्द. आता यातली जी चांगली मूल्य आहेत, म्हणजे सेक्युलरवाद, पुरोगामित्व, ही पण नाही म्हणायचं, टीकेची जी मूल्य आहेत ती पण नाही म्हणायचं. मग संघाला म्हणायचं काय, म्हणजे काय आहे काय त्याला? संधी साधूवाद. ब्राह्मणिझमचं सगळ्यात वैशिष्ट्य हे आहे की त्याने आपली रूपं शॅमेलियॉन सरड्यासारखी 3000 वर्षात बदलली, आणि तो संधिसाधूवादी आहे. बुद्धही आमचेच, म्हणजे जो सबळ होईल आपल्यापेक्षा. आता ट्रम्प आमचेच, मस्क आमचेच, एलॉन. उद्या ते जर दुर्बळ झाले तर त्यांना लगेच चिरडून टाका. ते म्हणजे हे तर अमेरिकन मी बोलतोय, पण भारतामध्ये तसंच केलं त्यांनी. आंबेडकरांना आपलं केलं, पटेलांनी तर बंदी आणलेली संघावर. बरोबर. लाज वाटली पाहिजे त्यांना पटेलांचा पुतळा उभा करायला. म्हणजे ते एक प्रकारे सांगतात की आमच्यावरची बंदी बरोबर होती, त्यांच्यावरची बंदी नेहरूंनी उठवली. आता मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये एकच गोष्ट स्पष्ट दिसते की त्यांना कोणतंही मूल्य नाहीये, कोणती आयडियोलॉजी नाहीये, कोणी महानायक नाहीये, कोणी महापुरुष नाहीये. जगात जाऊन ते हेडगेवार, गोळवलकर आणि काय ते एकात्म काय ते मानवतावाद जो यांचा आहे, नाही यांचा दीनदयाळ उपाध्यायांचा, त्याचं काय सांगणार? कोणाला सांगतील? कोण ऐकून घेईल? कुठच्या युनिव्हर्सिटीत ऐकून घेतील? काही नाही. तर हे सगळं झूट आहे. या लोकांनी इंग्रजांबरोबर करार करून स्वातंत्र्य युद्धातले आपले योद्धे, क्रांतिकारक पकडून दिले. या लोकांनी जिनांबरोबर हातमिळवणी करून पश्चिम बंगालमध्ये आपलं सरकार आणलं. त्याच्यामध्ये हे श्यामाप्रसाद मुखर्जी वगैरे सामील होते, आणि फाळणीला या सावरकरांपासून ते संघापर्यंत सगळे जबाबदार होते. आणि ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी कधी उद्गारच काढले नाहीत. कोणत्याही स्वातंत्र्य लढ्यात आणि 42 आंदोलनालाच विरोध केलेला आहे. त्यामुळे भारत ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला. आणि आता सुद्धा ते औरंगजेब म्हणून जो भारताच्या स्वातंत्र्य युद्धासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढला, त्या बहादूरशाह जफरच्या तोंडाला काळं फासत फिरतायत. म्हणजे त्यांना इतिहासाची जाणकारी नीटशी नाहीये. आणि संघाच्या शाखेमध्ये जे विष पाजलं जातं छोट्या छोट्या मुलांना, त्यामुळे ती मुलं मोठी होऊन सृजनशील होतील असं काही शक्यता नाहीये. त्यामुळे चांगले कवी, चांगले चित्रपट दिग्दर्शक, चांगली बुद्धिमान संशोधक, उत्कृष्ट म्हणजे अव्वल दर्जाचे, म्हणजे ज्यांना नोबेल मिळेल, ज्यांना ऑस्कर मिळेल, किंवा याहून मोठं काही करतील, किंवा ओरिजिनल संशोधक किंवा ओरिजिनल राष्ट्रनिर्माते, असे लोक ते संघामधनं निर्माणच होऊ शकत नाही. त्यांच्याकडनं खुजेच निर्माण होणार. जे हे 11 वर्षात जे आपण बघतोय ना, ते संघाचं बेस्ट प्रॉडक्ट आहे. आपण मगाशी बोललो की अनेक प्रकारच्या संघटना आहेत संघाच्या, म्हणजे समरसतेच्या नावाखाली अगदी दलित किंवा जातीशी संबंधित वगैरे पण आहेत. आणि अनेक पदाधिकारी जे आहेत संघाशी रिलेटेड, ते स्वतः अनेकदा दलित आहेत किंवा मुस्लिम पदाधिकारी काही असतील त्या ह्याच्यातले, मुस्लिम विंग मधले. तर हा विरोधाभास कसा शक्य होतो? म्हणजे की नाही, विरोधाभास नाही. ब्राह्मणिझमचं बेसिक एक स्पेसिफिक हे आहे, स्टाईल ऑफ मेकॅनिझम आहे की ब्राह्मणिझम हा शोषक आहे. तो शोषितांचं शोषण करत असताना शोषितांमधल्याच काही लोकांना सोबत घेतो, कारण संख्याबळ आणि बाहुबलासाठी त्यांना त्यांची गरज पडते, आणि त्यांची गरज संपली की त्यांना फेकून देतो. पण त्या शोषितांना बरोबर घेऊन जणू काही ते आपलेच पाठीराखे आहेत आणि आपण त्यांचे पाठीराखे आहे असं दाखवतो. तर त्या तत्वाच्या आधारे तुम्ही बघितलंस, त्या आरशातनं, त्या लोलक वास्तवातनं, तर तुझ्या लक्षात येतं की संघाबरोबर गेलेले हे मुस्लिम आहेत, बहुजन आहेत, ओबीसी आहेत, मराठे आहेत,
अतिशूद्र आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, हे त्यांचं भक्ष्य आहेत. पण आत्ता त्यांचं भक्ष्य जे आहे, पहिले मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, डावे आहेत, त्यांना भक्ष्य करण्याकरता त्यांना संख्याबळ आणि बाहुबळाची गरज आहे, त्यांना वापरतायत. त्यांचा एकदा फडशा पडला की ह्यांचा फडशा पडायलाही घेणार. त्यामुळे असं कोणतंच घर असणार नाही जिथे आग लागणार नाही संघाची. हे लक्षात घे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की जे जे संघाला घाबरले नाही त्यांना सत्तेत असल्यामुळे ते मारणारच आहेत. पण जे घाबरले ते सुद्धा मरायचे राहणार नाही. म्हणजे मला जास्त या अंगाने प्रश्न विचारायचा होता तो की जसं रिपब्लिकन पार्टीमधले ब्लॅक लोक जे असतात की ब्लॅक्स फॉर ट्रम्प असे काही होते, लॅटिनोज फॉर ट्रम्प असं पण काही संघटन म्हणजे ह्या निवडणुकीच्या आधी डोनाल्ड ट्रम्पच्या समर्थनार्थ काढले गेले होते. LGBTQI फॉर ट्रम्प असं पण एक संघटना होती. तर जो स्वतःच्या कर्दनकाळ बनणार आहे एका अर्थाने त्याला पाठिंबा देण्यासाठी त्या कम्युनिटीचे लोक पुढे येणार. ते स्टॉकहोम सिंड्रोम म्हणतात ना त्याला. हा, तो स्टॉकहोम सिंड्रोम आहे. असं वाटतं की काही काळ बऱ्याचदा काय होतं, लोकशाही व्यवस्था ही सगळ्यात चांगली व्यवस्था आहे. म्हणजे कितीही दोष असले तरी चांगली व्यवस्था आहे असं का म्हटलं जातं? कारण लोकशाही खऱ्या अर्थाने देशात नांदत असते. म्हणजे आता 2011ला बघितलं, 12ला अनेक आंदोलनं चालू होती काय, तेव्हा आपल्याला वाटत आहे काय सगळे भ्रष्ट. पण लोकशाही किती वाईट व्यवस्था असली तरी त्याच्यामध्ये एक तुम्हाला गोष्ट असते की तुम्हाला असमाधानी असून त्याचं प्रदर्शन करायला परवानगी असते आणि ती दाखवू शकता तुम्ही. आणि त्या प्रदर्शन करता करता तुम्हाला जो शोषक आहे आपला खरा, ज्याच्या विरुद्ध ज्याच्यामुळे ही व्यवस्था अशी गडबड झालेली आहे, ते ऑलिगार्कीचं समर्थन करणारी माणसं आणि ते सत्ताधीश आणि ते ऑलिगार्क हे आपले जवळचे आहेत असं वाटू लागतं एका पॉइंटला. त्या स्टॉकहोम सिंड्रोमला कोणीच अपवाद नसतं ना. अमेरिकानं अपवाद आहे, युरोप अपवाद आहे, ना भारत अपवाद आहे. तेच भारताचं झालं. पण भारतामध्ये त्याच्यातलं जातवास्तव हे इतकं कडक आहे की ते इतर ठिकाणी 4 वर्षात नष्टही होईल. पण आपल्याकडे ते नष्ट व्हायलाही तेवढाच पीळ असलेली माणसं उभी राहायला लागतील. बरोबर. तुम्ही आता जातवास्तवाचा उल्लेख केलात, तर ज्या प्रकारचे जातीचे अलाइनमेंट पारंपरिकरित्या देशाने पाहिलेले आहेत, आपल्या भारतीय समाजाने पाहिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही ठीक आहे आपण म्हणू शकतो की बाबा दलित बाय नॅचरल प्रीडिस्पोजिशन आणि आंबेडकराईट पॉलिटिक्सच्या इमर्जन्स नंतर तर एस्पेशली एम्पॉवर झालेला एक जो माइंड आहे तो संघातला भाव देणार नाही किंवा संघाच्या नादी लागणार नाही. दलित, पददलित, आदिवासी हे जरी बाजूला काढले तरी आपण आता बघतो की अनेक मराठा नेते हे संघाच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत. अनेक ओबीसी हा तर संघासाठी एक महत्वाचा घटक मानला जातो. अनेक ओबीसी जातींचे कार्यकर्ते. तर यांचं जे अस्तित्व आहे उतरंडीमध्ये, जातीच्या उतरंडीमध्ये आणि संघाचा अजेंडा ह्यांचा मेळ बसू शकतो का? मगाशी मी सांगितलं तेच सत्य आहे की यांचा मेळ यांनी बसवलाय. शोषित जो आहे त्याला विकल्प नसतो, पर्याय नसतो. संघ मेळ बसवत नाहीये. आता परिस्थिती अशी आहे की हे लोक त्यांच्यावर मेळ बसवायला बघतायत. म्हणजे बघ आता की प्रत्येक मराठ्याला एक आयडेंटिटी क्रायसिस असतो महाराष्ट्रामध्ये की आपला शत्रू कोण, ब्राह्मण की दलित. आता प्रॉब्लेम असा आहे की दलितांचाही तोच प्रॉब्लेम असतो. म्हणजे आंबेडकर त्यांना वाटतं की ब्राह्मण त्या मानाने सॉफ्ट आहेत, मराठ्यांशी मला फील्डवर रोज लढावं लागतं. बरोबर ना. आता हा आयडेंटिटी क्रायसिसच ब्राह्मणिझमने केलेला असतो. हे दोघांनाही कळत नाही, म्हणजे तिघांनाही कळत नाही. आता ओबीसींचा प्रॉब्लेम हाच होता महाराष्ट्रात की आता महाराष्ट्रापुरतं बोलतो मी, भारताचं पण बोलू शकतो आपण, वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळ्या प्रकारे आहे की मराठ्यांच्या सरंजामदारीमध्ये काँग्रेसची संघटन सापडल्यामुळे ओबीसींना आपल्या अस्तित्व दाखवायला किंवा अस्तित्व उभं करायला पॉलिटिकल स्पेसच नव्हती. त्यांना दुसरी स्पेस पहिले बाळा ठाकरेंनी दिली आणि बाळा ठाकरेंच्या बरोबर जाऊन RSSने ती आपल्याकडे खेचून घेतली, भाजपने. त्यामुळे ओबीसी त्यांच्याकडे गेले आणि जेव्हा सत्ता आली तेव्हा मराठ्यांचा संभ्रम एकीकडे आणि दुसरी भीती
कारण जे माणसं स्वार्थासाठी काम करतात स्वतःच्या, ते स्वतःच्या जातीचे नाही होऊ शकत, ना स्वतःच्या धर्माचे होऊ शकत आणि ना देशाचे होऊ शकत. तर ती ही माणसांची मोठ मानून हे आज सत्तेवर आहेत. त्या माणसांकडनं कोणतंही सृजन या देशासाठी होणार नाही. हे देशभक्त पण नाहीये साधे. म्हणजे आपल्याला चांगले पंतप्रधान मिळाले आणि वाईट पंतप्रधान मिळाले, पण देशभक्त नव्हता असा पंतप्रधान मला माहित नाही. मी पहिल्यांदा बघितलं की जो माणूस देशभक्त नाही. म्हणजे मी तुमच्यासमोर 3-4 नावं टाकतो, तुम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया द्या. एक म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्रातलं उदाहरण म्हणजे, की जे खरं तर अगदी काँग्रेसच्या म्हणजे काय म्हणतात फर्स्ट फॅमिलीज पैकी एक असलेल्या फॅमिलीपैकी एक असलेले राधाकृष्ण विखे पाटील असतील. मराठा आरक्षणाचा ज्यांनी पहिल्यांदा समितीवरती ज्यांच्या नावाने ती समिती ओळखली जाते ते नारायण राणे आणि राणे परिवार. तो परिवार आता संघ परिवारामध्ये सामील झालेला आहे. ते असतील किंवा कोल्हापूरच्या छत्रपतींचे जे सुपुत्र आहेत संभाजी छत्रपती ते असतील, उदयनराजे असतील. असे काही चेहरे बघितले की जे खरं तर ज्यांची लिगसी किंवा ज्यांचा वारसा हा अत्यंत ब्राह्मणवादाच्या एकूण पगड्याला विरोध करणारा, प्रोग्रेसिव्ह, रिफॉर्मिस्ट अशा स्वरूपाच्या परिवारांचा त्यांचा वारसा आहे. पण आज ते संघाच्या तत्वांशी मिळतं जुळतं घेतात आहेत. तर अशा वेळेस काय काय लॉजिक असेल का फक्त संधी साधूपणाच? पहिली गोष्ट फक्त संधी साधूपणा हे खरंच आहे. हा, दुसरं, वारसा हा असा येत नाही. तू म्हणशील की बाळासाहेब विखे पाटील, त्यांचे वडील, ज्यांनी सहकार आणला आपल्याकडे, किंवा इतर माणसं जी तू मोठी नावं घेतोस, त्यांचे नातू पंटू हे त्यांचे वारस आहेत, हे मानणं चुकीचं आहे. म्हणजे उदयनराजे, संभाजीराजे किंवा अजून शिवेंद्रराजे हे छत्रपती शिवाजीराजांशी काही वैचारिक वारस आहेत, हे मानणं चुकीचं आहे. हे मोनार्की तर आपल्याकडे नाहीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण मॉडर्न रिपब्लिक म्हणून आपण मान्य केलंय. बरोबर. दुसरी गोष्ट अशी की ते वैचारिक वारस असते तर त्यांनी महाराष्ट्र धर्म वाढवण्याकरता लढत दिला असता. त्यांनी अशी कोणती तडजोड नाही जी करायची शिल्लक ठेवलेली नाही. राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल मी तेच म्हणेन, त्यांचे आजोबा, त्यांचे वडिलांना पण मी भेटलेलो आहे आणि ते स्वतः सुद्धा चांगले संबंध असलेले आहेत माझ्याशी. परंतु मी असं म्हणणार नाही की त्यांचा वैचारिक वारसा काँग्रेसचा आहे किंवा काँग्रेस तरी कुठे आपल्या मूळ वैचारिक वारसा बरोबर आहे. काँग्रेसमध्ये काँग्रेसचं पतन जे झालं 2014ला, त्याचं मुख्य कारण म्हणजे काँग्रेसमध्ये काँग्रेस आयडियोलॉजी, ही नेहरूवियन आयडियोलॉजी, गांधीयन आयडियोलॉजीच्या पेक्षा हेडगेवार आयडियोलॉजीचेच लोक जास्त घुसले होते आणि आजही ते आहेत आणि ते राहुल गांधींच्या आजूबाजूला आहेत अक्षरशः. त्यामुळे बघ ना तू, एवढ्या संधी असून, लोकांमध्ये एवढा प्रचंड असंतोष असून, निवडणुका चोरलेल्या असून काँग्रेस आंदोलन नाही करू शकत आहे ग्राम पातळीवर, आज राज्य पातळीवर. याचाच अर्थ असा होतो की वारसा हा आहे, हा तुम्हाला मागची पिढी म्हणजे मी आता असं बोलतोय तर माझा काहीतरी वैचारिक वारसा आहे असं तू धर. म्हणजे हे हायपोथेटिकल, माझा कोणताही वैचारिक वारसा नाही असं आपण मानू, तो काय मुद्दा नाही. मला श्रेय नका देऊ, पण आहे असं मानू. तर म्हणून माझी नातवंड पणतवंड जर मला झाली, त्यांच्यामध्ये मला पाहायला लागलात तुम्ही, तर ते गैरसमज आहे, चुकीचं आहे अतिशय. कारण मी त्यांना जबाबदार नाही आणि ते मला अँसरेबल पण नाही, कारण मी वर गेलेला असणार. त्यामुळे थोरले आबासाहेबांना काही संबंधच नाही उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले आणि राजे आणि वगैरे लावला आणि भोसले वंशज असले किंवा दत्तक असून वंशज असले असं मानू आपण, तरी सुद्धा काही संबंध नाही. बघा, राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड ही दोन महान माणसं होती की जी लास्ट रोमन होते या लढवय्या मराठा साम्राज्यामध्ये. तर राजर्षी शाहू महाराज म्हणजे कोल्हापूर गादीचे होते आणि त्यांनी जे केलं ते अद्भुत होतं. म्हणजे ती लिगसीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचा जातीशी आणि फॅमिलीशी काही संबंध नाही. ही जी लिगसी आहे ती कधी कधी फॅमिलीमुळे येते. मग नेहरू नंतर इंदिरा गांधींमध्ये आली होती, पण म्हणून ती येतेच असं नाही. म्हणून तुम्ही गैरसमज, आपल्याकडे दगडाला देव मानणारे लोक जे असल्यामुळे आपल्याकडे कोणालाही काही मानू लागतात.
म्हणजे एखाद्या माणसाला अपत्य असणे म्हणजे त्याचा वारस असणे असं मानणं हीच मुळात चूक आहे. वैचारिक वारस असणे तर फार पुढची गोष्ट झाली. सी जेनेटिकली आपण तसे जुळतो थोडीच आहे. परम्युटेशन कॉम्बिनेशन इतकं बदलतं की वेगळीच व्यक्ती. आपल्याला तुम्हाला सांगतो की आपले जे महान कम्युनिस्ट होते पुण्यामध्ये, सुधीर बेडेकर सर, ज्यांच्या भाषणांना मुळे आणि लेखनामुळे प्रभावित होऊन अनेक कम्युनिस्ट बनले, त्यांच्या मुलाचं फेसबुक अकाउंट तुम्ही वाचा, ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे वैचारिक वारसा असं काही असत नाही हो. मुलामध्ये आला आणि नातवंडामध्ये आला आणि पणतवंडाला जाऊन मुजरा केला असं काय असत नाही. हे चुकीचं करतायत लोक. या मुळामध्ये राजे ही गोष्टच खरी नाही, संस्थानिक ही गोष्ट खरी. संस्थान आणि कोण उरली, कोणती संस्थानं उरली? ज्या लोकांनी 1857च्या बंडामध्ये ब्रिटिशांना पाठिंबा दिला तेवढेच लोक संस्थानिक राजे म्हणून उरले. ज्यांनी विरोध केला त्यांना निर्वंश करण्यात आला, नाहीसं करण्यात आलं, इन्क्लुडिंग बहादूर शाह जफर. त्यामुळे हे जे आहेत ते देशद्रोही आहेत मुळात. संस्थानिक तुम्ही देशभक्तीची कुठून आणता? ते सिंधियांनी मदत केली होती. सगळे जे जे संस्थानिक म्हणून उरले, त्यांनी ताजला आपले पॅलेस दिले, आता ते सगळे ब्रिटिशांना मदत केल्यामुळे टिकून राहिले. हे सत्य आहे की नाही? मी खोटं बोलतोय का? नाही. संघाच्या कामाला आपण आणि या सगळे संघाबरोबर आहेत बघा. सगळे संस्थानिकांचे तनखे इंदिराजींनी रद्द केले. संघाच्या बरोबर हे सगळे लोक राहिलेले आहेत. यांचे सगळ्या वारसे जे आहेत ते संघाच्या बरोबर राहिलेले, यांचे वारसदार संघाच्या बरोबर आहेत. आणि जे लोक स्वातंत्र्यासाठी लढले आणि नष्ट झाले त्यांचे वारस संघाच्या किचगंटीत. मला वाटतं भाजपच्या स्थापना करणाऱ्या मेंबर्स पैकी एक हे होतं ना, सिंधिया. मला भाजपच्या स्थापनेमध्ये नाही, भाजपचे सर्वात मोठे डोनर हे मोहम्मद अली जिनांचे नातू वाडिया, आपले बॉम्बे डाईंगचे, ते होते. त्यामुळे भाजपने उगाच नाकाने कांदे सोलू नये. संघाचा आपण म्हणजे परत एकदा की ते संघाचाच दावा आहे की भाजप आणि त्यांचा तसा काही संबंध नाही. भाजप नाही, असा काही दावा नाही आता त्यांचा. नाहीये. आता एवढी जी इमारत उभी राहिली ती रजिस्टर नसलेल्या संघटनेची कोणी उभी करून दिली? बीजेपीने. आणि स्वावलंबन. आणि पंतप्रधान गेले होते कशाला तिकडे करायला? संजय जोशीला अध्यक्ष करू नका म्हणून सांगायला. मैत्री आहे त्यांची. मैत्री? संघात मैत्री वगैरे काही मूल्यच नाहीये मैत्री नावाचं. तर मला म्हणायचं की दोन पातळ्यांवरती आपण फक्त आता त्याचं एक विभाजन करू की एक संघाचं सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्य आणि संघाचं राजकीय कार्य. ठीक आहे. तर याच्यामध्ये दोन्ही पातळ्यांवरती संघ वेगवेगळे दावे करत असतो की सामाजिक पातळीवरती संघाच्या ज्या वेगवेगळ्या विंग्ज आहेत त्या खूप सारं समाजसेवी काम करतात. कुठलाही नैसर्गिक आपत्ती असेल तर तेव्हा तिथं संघाचे लोक पोहोचलेले असतात, व्हिडिओज फिरवले जातात, इमेजेस टाकले जातात. तर या लेवलवरती संघाचं ऍक्च्युअल कॉन्ट्रीब्युशन काय आहे सांस्कृतिक पातळीवरती, आणि राजकीय प्रभाव जो आहे, जो की आपण दरवेळेस एक चर्चा बघतो विशेषतः मागच्या 2-3 निवडणुकांमध्ये की भाजपला चांगली मतं मिळाली कारण संघ ग्राउंडवर होता, किंवा भाजपला सीटचा फटका मिळाला कारण संघानं हात काढून घेतला होता. तर ह्या दोन पातळ्यांवरती संघाचं मूल्यांकन कसं करता येतं? माझ्याकडे कालच संघाच्या काही शाळातली छोट्या मुलांचे फोटोग्राफ होते वसतिगृह संघाच्या शाखेनी, मी संघाच्या ऑक्झिलरी स्ट्रक्चरनी चालवलेल्या. ते छोटे मुलं ज्यांना काही अबोध आहे, ज्यांना काही कळत नाही, त्यांच्या अंगावर भगव्या रंगाचे बटेंगे तो कटेंग हे टी शर्ट घातलेले. म्हणजे निर्हेतुकपणे समाज सेवा असं कधी म्हणतो आपण जेव्हा तुम्ही निर्हेतुकपणे करता. म्हणजे मिशनऱ्यांकडनं सेवेचा गुण घेतला. आता मिशनरी धर्मपरिवर्तन करतात, ही गोष्ट पूर्णतः भिन्न आहे. पण तुम्ही मानवता विरोधी बनवता छोट्या मुलांना, ही गोष्ट टेररिस्ट ऑर्गनायझेशन. म्हणजे LTT जे लहान मुलांच्या शाळा चालवायची, त्याला जर सेवा म्हणायचं झालं की पुढे आपल्याला LTT भरती सैनिक पाहिजेत म्हणून, टायगर्स, तर त्याला जर तू म्हणशील तर ती ही समाजसेवा आहे. तर या समाजसेवेला तू सेवा म्हणणार का
म्हणजे अपब्रिंगिंग ऑफ अ टेररिझम म्हणणार. बरोबर. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या सगळ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहेत जगभर. आणि असं नाही की केबलमध्ये किंवा विकिलिक्समध्ये तुम्ही वाचलं तर जगभर याच्यावर वायर गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर. असं नाहीये की लोक डोळे झाकून दूध पित आहेत. संघ डोळे झाकून दूध पित असेल. आणि संघाचं जे अमेरिकेतलं आणि युरोपमधलं व्हर्जन आहे HSS, हिंदू स्वयंसेवक संघ, त्याच्यावरही मला खात्री आहे की काही काळात बंदी येणार म्हणून. अच्छा. मग त्याचा जो राजकीय प्रभाव आहे त्याच्याबद्दल काय म्हणता येईल की तो सर, एवढा राजकीय प्रभाव हा एक मला असं वाटतं की फार पाऱ्यासारखा गोष्ट आहे. बर राजकीय प्रभाव सोव्हिएत युनियनचा आहे. 87 साली 86 साली तू सांगू शकला नसतास की एक 5-6 वर्षांनी काही राजकीय प्रभाव नसणार. किंवा बिस्मार्कच्या मृत्यू अगोदर तू सांगू शकला नसतास की जर्मनीचा राजकीय प्रभाव काही दिवसांनी नसणार आहे. किंवा नेपोलियनच्या मृत्यू अगोदर किंवा नेपोलियनच्या पराभवा अगोदर तू फ्रान्सच्या नॅशनल गार्डचा राजकीय प्रभाव काही नसणार सांगू शकला नसता. राजीव गांधींना जेव्हा 414 सीट्स मिळाल्या आणि बीजेपीला 2 सीट्स मिळाल्या तेव्हा तू सांगू शकला नसतास की काँग्रेसचा राजकीय प्रभाव काही नसणार. त्यामुळे राजकीय प्रभाव ही पाऱ्यासारखी गोष्ट आहे. लोक हे फेन्स सीटर असतात. उद्या ज्या दिवशी संघाकडनं सत्ता जाईल म्हणजे बीजेपीकडे, आणि ती जाणारच. काही गोष्टी ज्या आहेत ना त्या म्हणजे या जगामध्ये नित्य आणि अनित्य अशा काही ठरलेल्या गोष्टी आहेत. त्या नित्य आहेत त्या नित्य, अनित्य आहेत त्या अनित्य. अनित्य गोष्टीमध्ये सत्ता, संपत्ती, स्त्री, पुरुष सगळं म्हणजे लैंगिक सुख सगळं अनित्य आहे. ते अनित्य जे आहे ते सत्ता ही जाणारच. तेव्हा तुला कळेल की राजकीय प्रभाव शून्य आहे संघाचा म्हणून. कारण फेन्स सीटर लगेच शॅमलियॉन सारखे बदलणार. ते म्हणणार आम्ही मूळचे काँग्रेस होते पण भीतीने आम्ही संघामध्ये गेलो. आता या मुद्द्यावर काँग्रेसने किंवा इतर राजकीय पक्षांनी किंवा इतर भारतप्रेमींनी, देशप्रेमी लोकांनी त्यांच्याबाबत काय स्टँड घ्यावा, त्यांचा न्यूरेमबर्ग खटला भरावा त्यांच्यावर तशा टाईपचा की नाही हे तेव्हा ठरेल. पण होणार ते असंच होणार. पण मग आत्ताचा जो संघ आहे, आता तुम्ही एका साइडने त्याचं रिसोर्सेसच्या बाबतीतलं वर्णन सांगितलं तो अरे सोव्हिएत युनियनकडे अर्ध्या युरोपचे रिसोर्सेस होते. तू लक्षात घे की अख्ख्या जवळपास अर्धा युरोप, पोलंड, बिलंड, रुमानिया सगळं तिथलं सगळं खनिज संपत्ती. युक्रेन तर त्यांचा भाग होता, धान्याचं कोटर, खाली लिथियम, वरती आत्ता सुद्धा उरलेलं रशियन फेडरेशन त्याच्यात तेल कोणाच्या बरोबरी सगळ्यापेक्षा जास्त आहे. प्लुटोपेक्षा जास्त उरलेला रशिया मोठा देश आहे. बरोबर ना. तुम्ही जे साधन संपत्ती, रिसोर्सेस, त्याचं बळ सगळं म्हणता आणि आयडिया यांच्यात जर स्पर्धा लागली तर आयडिया जिंकते. त्यामुळे संघ ही एक आयडिया म्हणून फेल झालेली आहे. अच्छा. ती कधीच यशस्वी होऊ शकत नाही. पण मग आता आपण ज्या प्रकारचं हे ट्रेड किंवा हे बघतोय ते फेल आयडियाचं लक्षण आहे. बर जी फेल आयडिया आहे ती नेहमी विध्वंसक होते. सृजन सक्सेसफुल आयडिया बघा. कम्युनिझम पण जेव्हा बडिंग इयर्स होते कम्युनिझमचे तेव्हा स्प्रिंग होत होतं. तेव्हा कम्युनिस्टांनी कवी निर्माण केले, कम्युनिस्टांनी नाटककार निर्माण केले, कम्युनिस्टांनी चित्रपट दिग्दर्शक निर्माण केले, एक वेगळ्या प्रकारचे एज्युकेशन सिस्टम निर्माण केलं, पेडागॉगी सारखे, ग्राम्स्को सारखा थिंकर निर्माण केले. पण ते जसजसे कुजायला लागले तर गॉड दॅट फेल्ड हे पुस्तक आल्यानंतर नंतर कम्युनिझमचा जो कुजणं सुरू झालं आणि तो उपद्रव होऊन बसला एक जगाला फक्त, तेव्हा तू बघशील की त्यांचं सृजन संपून विध्वंस सुरू झाला. मग त्यांनी चेकमध्ये रणगाडे घुसवले, अफगाणिस्तानात रणगाडे घुसवले. मग त्यांना त्या शक्तीचा वापर करायला लागायला लागला, जी शक्ती फक्त आहे म्हणून लोक रिस्पेक्ट करत असत. आणि तो वापर फेल जायला लागला, जे युएसच्या बाबतीत पण घडलं. अफगाणिस्तानमध्ये तो बघितलं, नंतर म्हणजे अनेक ठिकाणी ते घडलं. म्हणजे पण मूळ मुद्दा असा आहे की इराकमध्ये घडलं. तर मूळ मुद्दा हा आहे की असं कोणीच महाशक्ती नसतं आणि कायम टिकणार राजकीय प्रभाव नावाची काही गोष्ट नाहीये. आज ही भूमी माझी आहे, ती उद्या दुसऱ्याची होणार, परवा कोणाच्या तरी तिसऱ्याची. आजपासून 100 वर्ष जेव्हा संघ स्थापन झाला तेव्हा मुंबईचं अर्ध जगन्नाथ शंकरसेठ आणि बाकी लोकांच्या ताब्यात होती. आज अडाणी, अंबानी बी गुजराती अशी गाणी म्हटली जातात. अजून 100 वर्षांनी तू बघशील की
100 काय, तू अजून 15 वर्षात बघशील की यांचे नामोनिशाण नसणार, किंवा असलं तरी नगण्य असेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो की जेव्हा रिलायन्स वर येत होती कंपनी, तेव्हा रिलायन्स बरोबर कॉम्पिटिटर कोण होतं? कपाल मेहरा नावाचे मुख्य असलेले ओरके ही त्यांची कॉम्पिटिटर होती रिलायन्सची पॉलिस्टरमध्ये. आज ओरके नाव ऐकलेस तू? हल्ली नाही ना. कपाल मेहरांना दिवाळी दिवशी आत घातलं होतं सरकारने. ते अर्थातच वॉर मधला धीरूभाई अंबानींचा विजय मानला जातो. पण मूळ मुद्दा हा आहे की कायमस्वरूपी टिकणारं काही नसतं. तू सायकल आहे ना चालवताना, ज्या क्षणी तू पॅडल मारणं बंद करशील त्या क्षणी पडतो की नाही, ती एनर्जी आहे, ती ज्या दिवशी संपेल त्या दिवशी खाली पडणार. ती आपोआप पुढे नाही जाऊ शकत. पण मग आणि ती स्टॅटिक म्हणून राहू नाही शकत. म्हणजे तू सायकलचे दोन्ही पाय असे ठेवून दिले आणि सायकल जागेवरच बॅलन्स करत राहिला, असं अनंत काळ नाही करू शकत. पण समजा आता तुम्ही म्हणता तसं संघ संपला, तो पुढे जात नाहीये हा, तर तो पडणार, मागे पण जाऊ नाही शकत. पण त्याचे रिपरकशन जे आहेत, रिपरकशन after येणार की effects. भारतासाठी एका अराजक सदृश्य परिस्थिती अटळ आहे. याचं कारण विरोधी पक्ष बलवान नाहीत, हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्षाचं नेतृत्व बलवान नाही. विरोधी पक्षाकडे नैतिक बळ जे लागतं अशा शक्तींशी लढण्याकरता, ते मला दिसत नाहीये. आणि याचे परिणाम म्हणून लोकांमधली नैतिकता जी आहे, नैतिक पॉवर, नैतिक ताकद, ती क्षीण होत जाऊन भारत एका अराजक सदृश्य परिस्थितीत सापडणार, हे तर निश्चित आहे. पण तुम्ही विष प्याल्यावर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस नाही म्हणू शकत नाही. त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहे. 4 उलट्या करून काढलं तरी थोडं आजारीचं होणारच ना तुम्ही. सर, मग शेवटचा एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, की मग संघाचं जे आधीपासूनचं जे धोरण आहे, म्हणजे आपण आता बघितलंच की त्याच्यामध्ये ऑफकोर्स एक वर्चस्ववादाची भावना होती, त्याच्यामध्ये एक जाती वर्चस्व आणि धार्मिक वर्चस्व, त्या अनुषंगानेच धार्मिक वर्चस्व हे त्यांना प्रस्थापित करायचं होतं. तर त्या उद्देशापासून संघ आज कुठपर्यंत यशस्वी झालाय त्या उद्दिष्टामध्ये, आणि किती दूर आहे, आणि ते कधी होऊ शकतं का त्यांचं ते? हा मोहन भागवतांसाठीचा प्रश्न आहे जो मला विचारण्यात आलेला आहे. मी निश्चितपणे याचं उत्तर सांगतो की मोहन भागवतांना तू हे विचारशील तर तेही काहीतरी गुळमुळू उत्तर देतील. कारण यातलं एकही गोष्ट वास्तविक साध्य झाली नाही, भ्रामक साध्य झालेली आहे. आणि ती वास्तविक साध्य झालेली नाही, स्टॅटिस्टिक्स दाखवते, हे जमिनीवरचे आकडे दाखवते, जमिनीवरची परिस्थिती दाखवते आणि भारताची स्थिती दाखवते. त्यामुळे या भ्रमजालामध्ये जितका काळ गुंतून राहील, म्हणजे जसं की अमके स्वामी नवसाला पावतात, असं एकदा आपण ठरवलं की ते पावतातच. ते नाही पावत असं कोणी म्हटलं तर आपला आधार जातो, म्हणून आपल्याला पावायला लागतात. ते खरे नसतात. कित्येकदा आपल्याला जाणीवही होते हा खोटा स्वामी आहे, खरं नाही. पण आपल्याला पर्याय नसतो की आपण आता श्रद्धा ठेवली त्यामुळे आपण जगतोय. तसं आता अंधभक्तांचं झालेलं आहे आणि स्वयंसेवकांचं. त्यांना पर्याय नाही आता, पण तो पर्याय त्यांना मिळेल आणि ते सुखरूप त्यातनं बाहेर येणार नाहीत. पण काही खर्चटतील, काही रक्तबंबाळ होतील, काही फासावर जातील, काही आत्महत्या करतील. तसं रशियाचा, सोव्हिएत युनियनचा फॉल झाल्यावर झालं तसं. आशा मला एवढीच आहे की भारतीय लोकांनी, आपण सगळेच जण एकमेकांचे बांधव आहेत असा विचार करून यांचा पडाव झाल्यावर सूडबुद्धीने यांच्याशी वागू नये, एवढीच माझी इच्छा आहे. कारण मी एक गांधीवादी आहे आणि सूड नेहमी तुम्हाला नाशाकडे नेतो. जे या 11 वर्षात आणि गुजरातेत 23 वर्षात या गुजरात कार्टेलने सूडबुद्धीने केलं, ते त्यांच्या पक्षावर किंवा त्यांच्या मातृपक्षावर उलटावं असं मला अजिबात वाटत नाही. मला असं वाटतं की भारत पुन्हा सुजलाम सुफलाम आणि एक देश व्हावा. मी नेहरूंच्याच मताशी सहमत आहे, पटेलांच्या मताशी नाही. कोणावरही बंदी घालण्यात येऊ दे, थोड्या लोकांना शिक्षा व्हाव्या ज्यांनी सिस्टीम कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण बाकी लोकांना त्रास होऊ नये आणि ते हार्मलेस. पण तसं होईल की नाही ह्याबाबत मी काही हमी देऊ शकत नाही, कारण जनमानसाचा राग आणि तिसरा नेत्र हा भयानक असतो. लोक आतून उकळत आहेत आणि संघ ज्वालामुखीच्या तोंडावर 100व्या वर्षी बसलाय. मग सोव्हिएत युनियनचं तुम्ही इतक्यांदा उदाहरण दिलं, तर सोव्हिएत युनियन जसा अफगाणिस्तानसाठी आठवतात किंवा गुलागसाठी आठवतात समजा, तर सोव्हिएत युनियन ह्याच्यासाठी पण ओळखलं जातं की पहिलं महिलांना आणि पुरुषांना समान पेमेंट,
त्यांना अनेक प्रकारच्या ह्याच्या लेबर लॉजचे अधिकार, लेबरचे अधिकार, मग 100% लिटरसी करणारा, साक्षरता, संपूर्णतः साक्षर देश, मग झिरो अनएम्प्लॉयमेंट, झिरो बेघर लोक, 0% बेघर लोक, या सगळ्या गोष्टी ह्याच्या सोव्हिएत संघाच्या अचिव्हमेंट्स होत्या. तसं स्वयंसेवक संघाला काय म्हणून आठवलं जाईल? समजा तुम्ही म्हणता तसा पडाव झालाच, तर संघाची लिगसी काय असेल? नाही, पण संघ यासाठी उभा नव्हताच कधी, या मूल्यांसाठी. अंत्योदय किंवा प्रत्येक माणसाला घर, प्रत्येक माणसाला रोजगार, मजुरांना हक्क, बायकांना समान हक्क, यासाठी संघ उभा कधी होता? संघामध्ये मनुस्मृतीचा रिस्पेक्ट आहे. त्यामुळे आधुनिक मूल्य व्यवस्था याच्यासाठी संघ ओळखलाच जात नाही. संघाची मूल्य व्यवस्था ही तुम्ही 3000 वर्ष भारतात माहिती आहेत तुम्हाला, त्याचसाठी संघ ओळखला जाणार. संघाचा पाडाव हा तसा शक्य नाही, तो वेगळ्या रूपात परत येणार. तो ऑक्टोपस आहे, बरोबर. तो हायबरनेशन मध्ये जाणार आणि परत वेगळ्या नावाने वेगळ्या रूपात तुमच्या समोर प्रकट होणार पुढच्या पिढ्यांच्या, आणि तो परत तशाच पद्धतीने जाणार. पण तरी ब्राह्मणवाद हा पुष्यमित्र शृंगापासून आतापर्यंत तसाच येत राहिला आहे. यावेळेचं नाव संघ आहे त्याचं. पण म्हणजे मला असं म्हणायचं की समजा 2-4 टप्पे, फक्त 2-4 घटना महत्वाच्या जर संघाच्या प्रवासातल्या हायलाइट करायच्या झाल्या की याच्या, उदाहरणार्थ 92 बाबरी मशिदीचा पाडाव. म्हणजे संघ बाबरी मशिदीचा एकतर मुस्लिम लीग बरोबर सरकार, म्हणजे जनसंघाच्या त्याच्या अगोदरच्या मुस्लिम लीग बरोबर सरकार, फाळणीच्या वेळेला देशाच्या स्वातंत्र्य मिळालेला भारत देश आहे त्याच्या सरकारबरोबर उभं राहून देश उभं करायला मदत करण्याऐवजी आगीत तेल घालून अधिक कम्युनल हेटर्ड निर्माण करण्याकडे साठी ओळखला जाईल. तिसरी गोष्ट, राष्ट्रपिता महात्मा गांधींसारख्या निशस्त्र, हे तर मी नाही, सरदार पटेलांनी पत्रच लिहिले त्यामुळे मुद्दा संपला, निशस्त्र अहिंसक योद्ध्याला, ज्याला जगाने सेंट गांधी असं टाइम मॅगझिन आलं होतं, तर त्या माणसाला, गोळ्या घालणाऱ्या माणसाला पूर्णपणे उतवून मातवून तयार केला, त्यासाठी ओळखलं जाईल. नंतर बाबरी मशीद पाडून लोकांमध्ये भ्रम पसरवला की तिथे राम मंदिर होतं, त्यासाठी ओळखलं जाईल. आणि त्यानंतर अडाणीला भारत विकला, यासाठी ओळखलं जाईल. या पंचसूत्रांवर संघांचं संपूर्ण साम्राज्य पसरलं आणि ते त्याच्या वजनानेच कोसळलं, असं मानलं जाईल. मी फक्त शेवटी फक्त एक आठवण सांगतो. इंडी जर्नलची जी पहिली मुलाखत मी घेतली, तर ते इंडी जर्नल सुरू केलं, ती होती संघाचं जे कामगार संघटना आहे, दत्तोपंत ठेंगडींनी सुरू केली. तर त्याचे जे तेव्हाचे अध्यक्ष होते ते पुण्यात आले होते, मला त्यांची मुलाखत घ्यायची, मजदूर संघटनेचे. आणि त्यांच्या मुलाखतीमध्ये तर त्यांनी मला सांगितलं की त्यांचा जो आदर्श आहे तो कार्ल मार्क्स आहे. कारण ठेंगडी स्वतः ट्रेड युनियन जे डाव्यांचे आहेत त्याच्यामध्येच शिकले कसं बांधायचं ते, आणि त्यांनी मजदूर संघाची स्थापना. एक्झॅक्टली. सो त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांचे महापुरुष ते म्हणणारच की भारतात कुठे गेलात संघ म्हणा प्रातस्मरणीय महात्मा गांधी आहेत, नथुराम गोडसे नाही म्हणणार, पण ते खाजगी बैठकीत सांगणार की नथुराम हा आपला आहे. तर या बाहेर तोंडात राम आणि मनात नथुराम असं एकंदर त्यांचं वर्तन आहे. आणि त्यांची 100 वर्ष पुरी होत आहेत. कोणाची 100 भरली की आपण त्याला शुभेच्छा देतो. ठीक आहे. तर आपण ही चर्चा ऐकली. अर्थातच याच्यावरती बरीच टोकाची मतं तयार होतीलच तुमच्या मनामध्ये, समर्थनाची असोत विरोधाची असोत, पण संवादाच्या प्रक्रियेतूनच आपण समर्पण कोणासाठी, देशासाठी स्वतःसाठी, पण तो संवाद घडून येईल या निमित्तानं, अशी आम्ही अपेक्षा करतो. कमेंट बॉक्समध्ये हा संवाद घडून येऊ दे अशी पुन्हा एकदा अपेक्षा करतो. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, इंडी जर्नलचं हे चॅनल सबस्क्राईब करा, शक्य झाल्यास जॉईन करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.